फ्रोझन शोल्डर ज्या लोकांना आहे त्या लोकांसाठी एक छोटंसं न्यूरोथेरपीचं टेक्निक मी तुम्हाला आज सांगणार आहे। ह्याच्यासाठी फक्त एकच नियम आहे, काहीही खाल्ल्यावर मिनिमम 1 तासापर्यंत हे करायचं नाही। याच्या व्यतिरिक्त मात्र तुम्ही हे दिवसातून कधीही करू शकता। दिवसातून 2दा किंवा 3दा करणे हे पुरेसे आहे, त्याच्यापेक्षा जास्त करायची अजिबात गरज नाही। तुमचा डावा खांदा दुखत असो किंवा उजवा खांदा दुखत असो, या टेक्निक मध्ये तुम्हाला फक्त मानेच्या डाव्या बाजूलाच काही प्रक्रिया करायची आहे। मानेच्या डाव्या बाजूला कानाच्या खाली इथे ह्या पॉइंट पासून ते सरळ रेषेमध्ये इथपर्यंत डाव्या हाताच्या अंगठ्यानी वरन खाली अशा पद्धतीने घासायचंय। हलक्या प्रेशरने घासायचंय, जोरात दाबायचं अजिबात नाहीये। पण स्किनवर स्किन जर का घासली गेली तर रॅश येऊ शकतो, त्याच्यामुळे तुम्ही थोडीशी टॅल्कम पावडर मानेला लावू शकता। हे किती वेळा करायचं तर हे मोजून 22 वेळा करायचं। वरन खाली अशा पद्धतीने 22 वेळा, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 बस 30 सेकंद गॅप द्यायचा आणि परत 22 वेळा करायचं। फक्त डाव्याच बाजूला, उजव्या बाजूला करायचं नाही। त्याच्या लगेच नंतर दोन्हीही हात अशा पद्धतीने मानेच्या खालच्या बाजूला ठेवून जेवढं जमेल तेवढं दाब द्यायचा, सोडायचं, परत दाब द्यायचा, सोडायचं, परत दाब द्यायचा आणि सोडायचं। हा जो पॉइंट आहे हा थोडासा दुखेल, शरीरामध्ये टॉक्झिन्स जास्त असले की हा पॉइंट दुखतो। एवढं करून बघा आणि तुम्हाला काय वाटतंय ते तुमचा अनुभव आमच्या व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये नक्की कळवा। येत्या 16 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता गुडघेदुखीच्या लोकांसाठी मी एक वेबिनार करतोय। तुम्हाला जर का स्वतःची गुडघेदुखी विना औषध स्वतः घरच्या घरी बरी करून घ्यायची असेल तर तुम्ही या वेबिनारसाठी अवश्य रजिस्टर करू शकता। तुम्हाला जर का आमच्या केंद्रांमध्ये येऊन ट्रीटमेंट घ्यायची असेल तर आमचे केंद्र पुण्यात आणि संभाजीनगर मध्ये आहे आणि ही ट्रीटमेंट तुम्हाला व्हिडिओद्वारे सुद्धा घेता येते। या संदर्भात अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला व्हॉट्सअप वरती संपर्क करावा।